इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला वडा हा क्रिस्पी झालेला आहे। आवाजावरनं तुम्हाला कळतच असेल। एक मी तोडून दाखवते। खूप छान असा हा होतो, एकदम फ्लफी झालेला आहे, मऊ झालेला आहे। नमस्ते, मी पल्लवी सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग उशीर न करता या रेसिपीला सुरुवात करूया। इथे ना मेदूवडा करण्यासाठी ना मी 1.5 कप इतकी डाळ घेतलेली आहे। ती भिजत घातली होती, अर्धा तास झालं ह्याला भिजत घातली होती मी। जास्त पण आपल्याला भिजत घालायची नाहीये। जे साऊथ इंडियन लोक करतात नाही मेदूवडा, ते पण आहे ना जास्त वेळ भिजत घालत नाहीत, कारण त्यांना भरपूर करायचे असतात आणि एवढं भिजवायला पण वेळ नसतो। आणि त्यांचे इतकी छान होतात ना, अर्धा तास भिजवून हे वडे खूप छान होतात। म्हणून आपल्याला पण आहे ना अर्धा तास अशी भिजत घालायची आहे। छान अशी भिजलेली आहे, जास्त वेळ नाही लागत त्याला भिजायला। आता ह्याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान अशी डाळ ही बारीक करून घ्यायची आहे। मी ते तुम्हाला पुढे सांगतेच। चला तर मग आपण ह्याच्यातलं पाणी हे काढून घेऊया। छान असे ना ह्याच्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि खूप पटकन होतात। जेव्हा आपल्याला खायचं तेव्हा आपण हे पटकन करू शकतो, अशी रेसिपी आहे। आणि हे मी नाश्त्यासाठी करत आहे। रविवार आहे, मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं म्हणून इथे मी मेदूवडे करत आहे। चला तर मग आपण हे वाटून घेऊया। आता आपल्याला ना कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे। थोडी थोडी डाळ घेऊन इथे मी वाटून घेणार आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करणार आहे। जर लागलं तरच मी 1 टेबलस्पून इतकं पाणी ह्याच्यात मी वापरणार आहे। छान असं आपलं मिश्रण हे वाटून झालेलं आहे। मी ते एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तरी पण हे छान असं वाटून झालेलं आहे। आता ना आपण ह्याला काढून घेऊया एका बाउलमध्ये। आता इथे मी झाऱ्या घेतलेल्या आहे, ह्याच्यात काही पाणी येत नाही आहे। पूर्ण असं खाली ते राहिलेलं पण पाणी निथळून जात आहे आणि मी असं हे आता वाटून घेते। थोडं थोडंच घ्यायचं म्हणजे चांगलं असं वाटलं जातं। आता ना ह्या बॅचमध्येच आहे ना आपल्याला ना थोडी हिरवी मिरची घालून घ्यायची, म्हणजे ना ती जर अख्खी घातली ना तर त्यातली ना खाताना मुलं काढतात, म्हणून ह्याच्यातच मी ना हिरवी मिरची घालून घेणार आहे। आपल्याला तुकडे करून हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता। इथे आपल्याला आलं पण घालून घ्यायचं आहे। यातच आहे ना मी लसूण घालून घेणार आहे। 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या होत्या। आता हे छान असं आपल्याला ना वाटून घ्यायचं आहे। यामध्ये ना कोथिंबीर नाही घालायची, कारण कोथिंबीर घातली ना सगळ्या वड्यांना आपल्या हिरवा कलर येऊ शकतो, म्हणून कोथिंबीर ही आपल्याला थोडी चिरून घालायची वरून। बाकीचं सगळं साहित्य ह्याच्यात घातलं तरी पण चालतं। आता हे आपण वाटून घेऊया। आलं आणि लसूण घातलं तरी नाही ह्या मिश्रणाचा आहे ना कलर नाही बदललेला आहे, म्हणून हे आपल्याला ह्याच्यात वाटून घ्यायचं आहे। आणि मुलांना पण कळत नाही की ह्याच्यात आपण आलं लसूण वगैरे घातलेलं आहे आणि चव पण छान लागते, म्हणून मी ह्याच्यातच अशी हे बारीक करून घेते। आपली इथे डाळी वाटून झालेली आहे। आता ह्याच्यात आहे ना आपण आहे ना कढीपत्ता आहे ना हा थोडासा मी ना कट करून घेतलेला आहे, आबडधोबड हा घालून घ्यायचा आहे। आणि कोथिंबीर थोडी चिरून घेतलेली आहे, ती पण आपल्याला ह्याच्यातच घालून घ्यायची आहे। कढीपत्ता असं थोडं कट केलं ना त्याची टेस्ट पण ह्या वड्यात छान येते। आणि जेव्हा वडा फुगतो ना तेव्हा त्यात हवा अशी भरली जात नाही या कढीपत्त्यामुळे, ही पण एक छान टिप आहे। आणि फुटत नाही तेलामध्ये गेल्यावर हा वडा। आता ह्याच्यात आहे ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आहे ना आपण हाताने मिक्स करून घेऊया, हे हलकं करून घेऊया। घट्ट असं मी हे बारीक करून घेतलेले आहे। ही प्रोसेस करणं खूपच गरजेचं आहे। ह्याच्यामुळे काय होतं ना, ह्यात आहे ना हवा भरली जाते आणि हवा भरल्यामुळे आपला वडा हा हलका आणि कुरकुरीत होतो। एक 5 मिनिटं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं आपले झालेली आहेत। आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, फ्लफी करून घेतलेलं आहे। आता आहे ना हे 5 मिनिटं आपण आहे ना साईडला ठेवून ठेवाय भिजण्यासाठी मिश्रण। खूप असं हलकं झालेलं आहे हे मिश्रण। आता साईडला ठेवून आपण ह्याची चटणी कशी करायची ती बघूया। एकदम साधी आहे, सिंपल आहे आणि चवीला तितकीच ती छान लागते। चला तर मग आपण चटणीची रेसिपी बघूया। आता ना चटणी एकदम आपण साधी करणार आहे। जितकी साधी करू ना तितकी ती छान लागते, कारण साऊथ इंडियन लोकांची जेव्हा आपण चटणी आणि वडा वगैरे खातो ना त्याची ना चव अशी वेगळीच असते। ती चटणी पण इतकी साधी दिसत असते पण तितकीच ती भन्नाट लागते, म्हणून मी ती चटणी साधीच करणार आहे एकदम। इथे मी ना अर्धी वाटी हे खोबरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडं आलं घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार हे सगळं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता एवढंच आपल्याला घालायचं, ह्याच्यात नाही मी डाळ घालणार आहे ना शेंगदाणे घालणार आहे। जो तुम्हाला आवडत असेल तर ते घातलं तरी पण चालेल, पण एकदम साधी आणि सिंपल मी ती चटणी बनवणार आहे। आणि चवीला पण आहे ना ही मी नेहमी बनवते, अतिशय छान लागते। चला तर मग आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया।
पातळ अशी मी ना ही चटणी करून घेतलेली आहे. आता ही ना आपण एका ना छोट्या पातेल्यात काढून घेऊया. याच्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. ही छान आपण अशी मिक्स करून घेऊया. आता ही अशीच खाल्ली तरी पण छान लागते किंवा आता ह्याला ना तुम्ही फोडणी घातली तरी पण चांगली लागणार आहे. ही मी अशी साधी सिंपल ठेवणार आहे, ह्याला फोडणी नाही घालणार आहे. कारण जे आपण मेदूवडी केली आहेत ना त्यात पण आपण आहे ना हिरवी मिरची लसूण वगैरे घातलेलं आहे, म्हणून ह्याला फोडणी घालायची काहीच गरज नाही. जर तुम्ही ह्याला तडका मारला किंवा फोडणी घातली ना तरी पण ती छान लागते आणि अशीच पण आहे ना एकदम ही भारी लागते. चला तर मग आता आपण मेदूवडी करायला घेऊया. आता इथे ना आधी आपल्याला आहे ना मी ती गाळणी घेतलेली आहे. ह्या गाळणीला ना पाणी लावून घ्यायचं आहे आणि हात बुडवून ना आपल्याला एका साईडचं हे बॅटर घ्यायचं आहे. पाण्यात हात बुडवल्यामुळे काय होतं ना हाताला पीठ हे चिटकत नाही, कारण आहे ना हे उडदाचं पीठ आहे ना खूप चिकट असतं आणि जितका मोठा पाहिजे तितका तुम्ही हा मेदूवडा बनवू शकता. ह्याला होल पाडून घ्यायचं आहे आणि हळूच हे अलगद तेलात सोडायचं आहे आपल्याला. तर पुन्हा करताना आपल्याला काय करायचं आहे, हे पुसून घ्यायचं आहे. जे पहिले पीठ चिटकलेलं आहे ते पुसून घ्यायचं आहे, पाण्यात हात बुडवायचा आहे आणि आपल्याला हे परत ह्याचा वडा घालून घ्यायचा आहे. असं खूप सोपी पद्धत आहे, पटपट होतात, कोणीही करू शकतं. जितके मावतील तितके तुम्ही तेलात सोडू शकता. फक्त सोडताना सावकाश सोडायचं आहे, नाहीतर अंगावर तेल उडू शकतं. पुन्हा आपल्याला हे पीठ आहे ना लागलेलं ह्याला पुसून घ्यायचं आहे आणि असे मेदूवडे आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत. तेल हे जास्त कडकडीत गरम नाही पाहिजे, नाहीतर मग आतून कच्चा राहतो हा वडा आणि बाहेरूनच हा फक्त जास्त असा काळा होतो. म्हणून तेल हे ना हे मिडियमच आपल्याला पाहिजे गरम, जास्त नाही पाहिजे कडक. म्हणजे छान असा क्रिस्पी होतो, फ्लफी होतो. तुम्ही बघू शकता छान असा आपला वडा तयार झालेला आहे. जितके मावतील तितके तुम्ही ह्याच्यात वडे सोडले तरी पण चालणार आहे. छान असे मीडियम गॅसवर आहे ना आपल्याला हे ना खरपूस असे ना तळून घ्यायचे आहेत. कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता जसा कलर आलेला आहे ना तसेच हे चवीला पण असे भन्नाट असे लागतात. इथे आपले मेदू वडे हे रेडी झालेले आहेत. ह्याला आपण काढून घेऊया आणि बाकीचे वडे ना हे असेच आपण करून घेऊया. सेम आहे ना साऊथ इंडियन स्टाईल आपले हे वडे तयार होतात. चटणी पण ही तशीच झालेली आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता छान असा आपला वडा हा क्रिस्पी झालेला आहे. आवाजावरनं तुम्हाला कळतच असेल. एक मी तोडून दाखवते. खूप छान असा हा होतो, एकदम फ्लफी झालेला आहे, मऊ झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.